Hello students, once again welcome in a सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. इन दॅट सेकंड चॅप्टर लाईन्स अँड अँगल्स या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट 2.1 हा आज बघणार आहोत. तर हा जो चॅप्टर आहे अकॉर्डिंग टू याचा जो प्रॅक्टिस सेट आहे हा न्यू सिलेबस आहे. न्यू सिलेबस थ्रू आपण सगळे प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज सॉल्व करत आहोत. तर या आधीचे सुद्धा फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज अँड प्रॅक्टिस सेट ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला स्टार्ट करूयात आपला प्रॅक्टिस सेट 2.1. आपला चॅप्टर आहे लाईन्स अँड अँगल्स, राईट. सो यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, लुक ॲट द ॲडजसेंट डायग्रॅम अँड राईट द नेम ऑफ द टर्म्स गिवन बिलो. सो आपल्याला त्यांनी ही डायग्रॅम दिलेली आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट ज्या काही टर्म्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला फिलअप करायच्या आहेत. पॉइंट्स, लाईन सेगमेंट, रेज, कोलिनियर पॉइंट्स, लाईन अँड नॉन लिनियर पॉइंट्स. तर चला बघूया त्याचा आन्सर. सो या अकॉर्डिंग टू डायग्रॅमनुसार पॉइंट्स, तर यामध्ये पॉइंट्स कोणते कोणते आहेत? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई अँड पॉइंट ओ. सो ते इथे दिलेले आहे. नेक्स्ट त्यांनी विचारलेलं आहे लाईन सेगमेंट्स. तो लाईन सेगमेंट कोणते कोणते आहेत बघा. ओ ई, ओ सी, ओ ए, लाईन ओ बी अँड लाईन ओ डी. ओके, सो हे झाले लाईन सेगमेंट. नेक्स्ट त्यांनी विचारलेलं आहे रेज. तर रेज कोणते कोणते आहेत? रेज ओ ए, ओ बी, रेज ओ सी अँड रेज ओ डी. सो इथं त्यांनी आपण सांगितल्यानुसार दिलेलं आहे आणि लिहिताना रेज हे अशा प्रकारे लिहायचं, ओ ए आणि त्याच्यावरती ॲरो, म्हणजे हे रेज आहे हे आपल्याला ओळखता येतं. नेक्स्ट फोर्थ, कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट कोणते आहे? डी ई ओ सी, पॉइंट्स ऑन द लाईन डी सी सी. नेक्स्ट लाईन विचारलेलं आहे. लाईन कोणती आहे? डी सी, लाईन पासिंग थ्रू पॉइंट डी अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर ते कोणते आहेत? ए, बी अँड ई. दीज पॉइंट्स डू नॉट लाय ऑन द सेम लाईन. हे वेगवेगळ्या लाईनवरती अलोकेट झालेले पॉइंट्स आहेत, त्याला आपण नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. सो आपला इथे हा फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट होतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंड, ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. सो त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत फिगर्स ड्रॉ करायचे आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे लाईन बी टी ड्रॉ करा. सो इथे आपल्याला दाखवली आहे बघा आपण. सो बघा इथे आपण लाईन बी टी ड्रॉ केलेली आहे. पॉइंट्स आपण दाखवले आहेत बी अँड टी, ही आहे लाईन. तिथे मी खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सटेंड इन्फिनिटली इन बोथ डायरेक्शन. लाईन म्हणजे काय? जी बोथ डायरेक्शनला इन्फिनिटली एक्सटेंड कितीही प्रमाणात ती वाढू शकते, याला आपण काय म्हणतो? लाईन म्हणतो. नेक्स्ट सेकंड, रे डी ई सांगितलेलं आहे. सो पॉइंट डी इथे घेतला आपण आणि इथून इकडे घेतला आणि ई हा पॉइंट इथे दाखवला, इथे ॲरो दाखवला, म्हणजे हा काय झाला? रे झाला. सी इथे स्टार्ट्स फ्रॉम वन पॉइंट. सो स्टार्ट कुठून झालेला आहे? पॉइंट डी, वन पॉइंट अँड एक्सटेंड इन्फिनिटली इन वन डायरेक्शन. तर रेज जो असतो तो कसा? वन डायरेक्शनली एक्सटेंड होत असतो. देन नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे लाईन एम पी. तर इथे आपण एम लाईन काढलेली आहे आणि त्याच्यावरती पॉइंट एम अँड पॉइंट पी डिनोट केलेला आहे. नेक्स्ट लाईन वाय सांगितलेलं आहे. सो आपण जस्ट लाईन काढली आणि त्याला वाय हे नेमिंग दिलं. पॉइंट एम सांगितलेलं आहे. सो इथं आपण पॉइंट एम ड्रॉ केला. पॉइंट हॅज नो लेंथ, नो विड्थ, नो थिकनेस. ओके, सो हा आपला सेकंड क्वेश्चन इथे कव्हर होतोय. स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती पण प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढे सुद्धा जे एक्सरसाइज आहेत, जे प्रॅक्टिस सेट आहे, जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. सो लेट स्टार्ट करूया. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ डायग्राम्स दॅट इल्युस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. आता त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट, पॉइंट पी लाईज ऑन लाईन ए बी. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईन काढून घ्यावी लागेल. या लाईनवरती पॉइंट ए, पॉइंट बी डिनोट केलेला आहे आपण. या ए बी लाईनवरती पी पॉइंट आहे म्हणून सांगितलंय, तर तो आपण इथे मध्ये दाखवला, पॉइंट पी.
राईट. हा असं काही नाही की मिडललाच दाखवायचं आहे, तुम्ही इथे सुद्धा दाखवू शकता पॉईंट पी, तुम्ही इथे सुद्धा दाखवू शकता पॉईंट पी. राईट. सो ए आणि बीच्या मध्ये पी हा पॉईंट आहे, हे आपण दाखवलेलं आहे. देन सेकंड, पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन अ लाईन एम बट पॉइंट डी इज नॉट ऑन अ लाईन एम. सो लाईन एम सांगितलेलं आहे आपल्याला, सो आपण लाईन एम ही ड्रॉ केली, इथं आपण एम हे डिनोट केलं. ई अँड एफ हे पॉइंट्स एम या लाईनवरती आहेत, सो त्यांनी आपल्याला आपण इथे डिनोट केलं बघा, ई पॉइंट्स पॉइंट अँड एफ पॉइंट. बट पॉइंट डी इज नॉट ऑन अ लाईन एम. तर एम लाईनवरती डी हा पॉइंट नाही आहे, म्हणजे आपण तो वेगळा ड्रॉ केला इथे डी. राईट. नेक्स्ट थर्ड, ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. तर रेज म्हणजेच काय, स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट अँड एक्सटेंड इन्फिनिटली इन वन डिरेक्शन. स्टार्ट करूयात आपण इथं ओ आणि ओ, दोन्हीकडे ओ दिसते, ओ पी ओ क्यू मीन्स याचा सिंगल पॉइंट ओ आपण इथं घेतला, ओ पी ओ क्यू. ओके. सो आपण थर्ड क्वेश्चन मधला हे 3 क्वेश्चन कव्हर केले. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघूयात. तर स्टुडंट, यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. शो द पॉइंट्स, लाईन सेगमेंट अँड द प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकम्पेनिंग पिक्चर. त्यांनी आपल्याला पॉइंट्स, लाईन सेगमेंट अँड प्लेन हे काढायला सांगितलेलं आहे. सी, सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट. अ पॉइंट शोज द एक्झॅक्ट लोकेशन अँड हॅज अ नो साइड्स. Line segment, a line segment has two end point and a definite length, right? Plane, a plane is a flat surface that extends in all direction. तर आता त्यांनी पॉइंट्स सांगितलेले आहेत. तर पॉइंट, द पॉइंट्स इन द रंगोली आर ए बी सी. इथं आपण दाखवला पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. देन द लाईन सेगमेंट इन द रंगोली आर ए बी, बी सी अँड सी. तर ते कसं दाखवले आपण, ए बी, AC and BC. Okay. Next, plane. The plane in the rangoli is the region enclosed by point A, B, C. तो एक सरफेस जो की इन्क्लोज केलेला आहे पॉइंट ए बी सी ने, तर तो आपण इथे अशा पद्धतीने दाखवला आहे. पॉइंट ए बी आणि सी. आतमध्ये हा जो गुलाबी कलर दिसतोय तो प्लेन. प्लेन म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, अ प्लेन इज अ फ्लॅट सरफेस दॅट एक्सटेंड्स इन ऑल डिरेक्शन्स. राईट. सो हा आता आपला फोर्थ क्वेश्चन. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघा. 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क्ड विथ पॉइंट्स ऑन मॅप ऑफ इंडिया. तर इकडे तुम्हाला इकडच्या साईडला हा जो इंडियाचा मॅप दिसतो ह्याच्यामध्ये त्यांनी 4 पॉइंट्स दाखवलेले आहेत, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अँड चेन्नई. राईट. ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट्स ॲज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेसेस. तर हे जे 4 ठिकाणं त्यांनी दिलेली आहेत यातून अशा आपल्याला लाईन सेगमेंट्स दाखवायचे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त अशा की ज्या या प्लेसेस कनेक्ट करतील. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर त्या किती सेगमेंट, लाईन सेगमेंट होतील ह्यासाठी आपल्याला इथे आपण त्याचं सोल्युशन तयार केलं आहे. किती सेगमेंट, किती पॉइंट्स दिलेले आहेत, 4 पॉइंट्स आहेत, मीन्स 4 प्लेसेस दिलेले आहेत. द नंबर ऑफ लाईन सेगमेंट पॉसिबल. सो त्यासाठी आपल्याला इथं हे फॉर्म्युला आपण यूज केला. बिटवीन 4 पॉइंट इज 4 in bracket 4 minus 1 divided by 2 is equal to 6, means total 6 line segment are possible. So बघा इथे आपण त्याला दाखवत आहोत. फ्रॉम दिल्ली टू कलकत्ता 1, फ्रॉम दिल्ली टू मुंबई 2nd, फ्रॉम दिल्ली टू चेन्नई 3rd, फ्रॉम मुंबई टू कलकत्ता 4, फ्रॉम मुंबई टू चेन्नई 5th, and from Kolkata to Chennai is 6. Okay. So ह्या 6 line segment possibles आहेत. इथे आपण दिलं आहे line segments connecting the places 1, Delhi to Mumbai, Delhi to Chennai, Delhi to Kolkata, Mumbai to Chennai, Mumbai to Kolkata and Chennai to Kolkata. Total line segments is equal to 6. All possible line segments connecting the 4 places Delhi, Mumbai, Kolkata and Chennai are shown. सो या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आपण इथे दिलेलं आहे. सो स्टुडंट्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, बिकॉज इथून पुढचे सुद्धा सगळे एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करणार आहोत.
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. असेच तुम्हाला इतर कोणते एक्सरसाइज हवे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू. बाय.